नमस्कार, चला तुम्हाला दाखवते अमेरिकेमधील ढाबा. अगदी ऑथेंटिक पंजाबी ढाबा. त्याला बघून तुम्हाला असं वाटेल की तुम्ही अमेरिकेत नाही, भारतात आहात. अमेरिकेमध्ये ढाब्यावरती जाण्याचा माझा तरी हा पहिलाच एक्सपिरियन्स. आता अमेरिकेमध्ये ढाबा असतात का? तर नाही. तुम्हाला असे ढाबा काय सगळीकडे बघायला मिळणार नाही. फार फार कमी ठिकाणी असे ओपन स्टाईल बाहेर बसता येईल असे ढाबा अमेरिकेमध्ये आहे. त्यापैकी एक हा आहे. या ढाब्याचं नाव आहे देसी ढाबा आणि ह्युस्टन पासून 2 तासावरती विनी नावाची एक जागा आहे. अगदी हायवेच्या बाजूला हा ढाबा आहे. इथे बसण्यासाठी तुम्ही बघू शकता असा ओपन एरिया आहे. आपल्या इथे कसं ढाब्याच्या इथे गेल्यानंतर बाहेर अशा बाज वगैरे ठेवलेल्या असतात, तर इथे बाज तर नाही आहेत, पण त्यांनी असे बेंचेस ठेवलेत. लहान मुलांसाठी खेळायला त्यांनी भरपूर ऑप्शन्स ठेवलेत, त्यामुळे लहान मुलं आल्यानंतर इथे बोर होणार नाहीत. आता जर पाऊस वगैरे आला तर त्यांच्याकडे ना एक कव्हर्ड एरिया पण आहे जिथे तुम्ही जाऊ शकता. उन्हाळ्यामध्ये ते कसे बाहेर बसत असतील गॉड नोज, कारण की इथे प्रचंड जास्त ऊन असतं. बट एनिवे, येऊया मेन मुद्द्याकडे, विच इज फूड. इथे तुम्हाला व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन अगदी सगळ्या प्रकारचं ऑथेंटिक इंडियन फूड मिळेल. तुम्हाला अगदी सॉल्टी लस्सी, स्वीट लस्सी, मँगो लस्सी सुद्धा मिळून जाईल, कारण की ऑफकोर्स हा एक पंजाबी ढाबा आहे. पंजाबी फूड इज इनकम्प्लीट विदाऊट लस्सी. आम्ही सगळ्यांनी लस्सी घेतली होती आणि मी त्याचं व्हिडिओ शूट केलं नाही आहे, विसरले. काय करणार आता, खाण्याच्या नादामध्ये विसरून गेले. बट जर फूड म्हणाल तर सगळ्यांनी जे फूड ऑर्डर केलं होतं बऱ्यापैकी चांगलं होतं. आता काय आहे ना, ह्युस्टनमध्ये इतके चांगले चांगले रेस्टॉरंट आहेत आणि इतकं ऑथेंटिक आणि बेस्ट फूड तुम्हाला अमेरिकेमध्ये दुसरीकडे कुठेही मिळणार नाही जितके ऑप्शन्स तुम्हाला टेक्सासमध्ये बघायला मिळतात. आणि त्यामुळे ना मला या ढाब्यावरचं फूड जरा ओके वाटलं. म्हणजे मी वाईट होतं असं नाही म्हणणार, पण माझ्या अपेक्षेवरती ते तेवढं खास उतरलं नाही. बट एनिवे, इट वॉज नॉट बॅड. इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स आणि इट वॉज अ डिफरंट एक्सपिरियन्स. असं बाहेर बसून मस्त जेवण्याचा एक धाब्याचा फील खूप छान येतो आणि प्लेझंट वेदर असल्यामुळं तुम्ही बेटर एन्जॉय करू शकता. माझी मैत्रीण शिवांगी आणि माधवी या 2 फॅमिली आमच्यासोबत फ्लोरिडाला येत आहेत. तर उद्यापासून तुम्हाला बघायला मिळतील आमचे फ्लोरिडाचे व्लॉग. तर तुम्हाला अमेरिकेमधला हा ढाबा कसा वाटला मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच एका भन्नाट वेगळ्या इन्फॉर्मेशनसोबत. सो स्टे ट्यून. बाय बाय.